3. सारिपुत्त आणि मोगलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध परिवारजक राहत होता. सुमारे 250 परिवारजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोगलान या नावाचे 2 ब्राह्मण तरुण होते. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्षूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आले. अश्वजितांची धीरगंभीर मुद्रा पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष एक महान योग्यतेचा भिक्षू असावा. जर मी या भिक्षूकडे गेलो आणि मित्रा, तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस? असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारिपुत्त मनाशी म्हणाला, या भिक्खूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे. ते भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरले. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्यासमोर गेलो तर काय हरकत आहे? आणि राजघरातील आपली भिक्षा यात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्यांच्यासमोर जाऊन त्याने त्यांना अभिवादन केले आणि आदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवारजक सारिपुत्ताने त्यांना विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैरागी धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धर्म मानता? अश्वजित म्हणाले, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेले एक महान श्रमण आहेत. त्यांच्या नावाने मी ही परिवर्जा धारण केली आहे. तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे. हे पूज्यवर, आपल्या गुरूंचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिवारजक सारिपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला, मित्रा, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे सविस्तराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा सारांश सांगा. मला फक्त त्याचा सारांश हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला? नंतर अश्वजितांनी सारिपुत्ताला भगवान बुद्धांचा उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारिपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारिपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारिपुत्त गेला. सारिपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. तुला सत्य खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारिपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोगलान सारिपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारिपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिवारजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारिपुत्त आणि मोगलान हे ते परिवारजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही भगवान तथागत बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु होणार आहेत. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो.
महाराज, जर आपण त्या थोर महान श्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग पत्करू. नंतर सारीपुत्त आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले. त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु होणार आहेत. संजय उत्तरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयाने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिवर्जकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहतात त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारीपुत्त आणि मोगलान दूरनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्षूंना म्हणाले, ते पहा भिक्खूंनो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, ते दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य दुई होतील. वेळूवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते. तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर ये ही भिक्कवे भिक्खूंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त आणि मोगलान आणि 250 जटिल भगवान बुद्धांचे शिष्य झाले. 4. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. राजगृह ही मगध श्रेणीय बिंबी राजाची राजधानी होती. राजगृह ही मगध श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चितच ते अरहंत आणि सम्यक संबुद्धच असले पाहिजेत. ते विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेले, माणसांचे मार्गदर्शक करणारे सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचे गुरु असले पाहिजेत. ते सत्य त्यांना स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश ते करीत असले पाहिजेत, ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत. असाच धम्म ते शिकवित असले पाहिजेत. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच ते प्रसार करीत असले पाहिजेत. त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्त्र म्हणजे 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेले. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतांना कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतांपुढे बसले. काहींनी तथागतांना आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही जण काही न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 लाख ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्षूमध्ये उर्वेला कश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उर्वेल काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले, हे उर्वेलवासी, तुम्हाला लोक महापुरुष मानतात. तुम्हाला असे काय आढळले की ज्यामुळे तुम्ही अग्निपूजा सोडून दिली, अग्निहोत्राचा त्याग केला? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात विशेष गोडी वाटली नाही.
पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठले. आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताला ते म्हणाले, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि त्या गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हे या महान शर्माचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. त्यानंतर त्या 12 लाख ब्राह्मणांना आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण आणि गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण भगवान बुद्धांचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, संदेह नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरासरण झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवंत, मी पूर्वी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, माझा राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवंत, ती माझी पहिली इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि नंतर एखादा अरहंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा, अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवंत, तीही आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा, अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना या माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवन, आश्चर्य. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणवावा. त्याप्रमाणे भगवंताने अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतानी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. 5. अनाथ पिंडिकाची धम्मदीक्षा. सुदत्त हा कोसल जनपदाची राजधानी श्रावस्तीचा नागरिक होता. या देशावर राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडिक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडक तेथे आला होता. तो राजगृह येथील श्रेष्ठींकडे थांबला होता, ज्याच्या बहिणीशी त्याचा विवाह झाला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठींकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे की काय, असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांना भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला व तेथे पोहोचला. आणि तथागतांनी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव त्वरित ओळखून सांत्वनपर शब्दाने त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडिकाची भगवंताचा उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. अनाथ पिंडिकाने भगवंताचा उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्यांची इच्छा मान्य करून एका प्रश्नाने सुरुवात केली. कोण आहे जो आपले जीवन घडवितो आणि त्यास जसे वाटेल त्यानुसार चालवितो? तो कोणी ईश्वर आहे काय? कोणी सृष्टीकर्ता आहे काय?
जर ईश्वर निर्माण करता असेल तर सर्व प्राणी मात्रांना त्याच्या अधीन राहून निमूटपणे चालावे लागेल. कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. जर ईश्वराद्वारे जग निर्माण झालेले असते तर त्यात दुःख, आपत्ती किंवा पाप कसे बरे असते? कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला असे मानावे लागेल. जर दुःख आणि पाप याचा स्रोत ईश्वरच मानले नाही तर त्याच्याहून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल, आणि मग तो ईश्वर सर्व शक्तिमान राहणार नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचे मूळच नष्ट होते हे तुमच्या लक्षात येईल. तर काय ब्रह्मपासून ही सृष्टी निर्माण झाली? ब्रह्मा देखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून झाड उत्पन्न होते त्याप्रमाणे सर्व वस्तूंची उत्पत्ती होते. तर मग एकाच ब्रह्मापासून ह्या सर्वच वस्तूंची उत्पत्ती कशी होऊ शकेल? जर ब्रह्म सर्वव्यापी असेल तर मग निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असेही म्हटले जाते की आत्मा हाच निर्माता होय. तर मग त्याने सर्वच वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य आहेत आणि त्यांना बाह्य अस्तित्व आहे. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? तुम्ही जर असे समजाल की ना कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता कार्यकारण भाव आहे, तर आपले जीवन घडविण्याचे आणि साध्यानुसार साधने जुळून घेण्याचे आपण जे प्रयत्न करतो त्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्यांना ईश्वर, ना ब्रह्म, ना आत्मा किंवा ना विनाकारण निर्मित झालेल्या नाहीत, तर आमची स्वतःची कर्मेच आहेत जी बऱ्या वाईट परिणामांना कारणीभूत असतात. हे सर्व विश्व कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर म्हणजे प्रतित्य समुत्पाद नियमावर आधारलेले आहे, आणि जी काही कारणे असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो आधीपासून अंतापर्यंत सुवर्णच असतो. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोटांदाचा त्याग करूया. आपण व्यर्थतेच्या काल्पनिक भराऱ्या मारण्यात विलिप्त राहू नये. आपण आत्मा आणि आत्मार्थ पासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून आपण कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे परिणाम देखील आपणास कुशलच मिळतील. अनाथपिंडिक म्हणाला, भगवंतांच्या वचनातील सत्य मला समजले आहे व मी त्यास हृदयंगम केले आहे. मी माझ्या अज्ञानास आणखी दूर करू इच्छितो. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे करावी लागतात आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मला अनेक गोष्टींची चिंता करावी लागते. तरीही मी माझी कामे आनंदाने करतो आणि मी त्यासाठी प्रमादरहित राहून खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिवारजेच्या सुखांची प्रशंसा करताना आणि गृहस्थ जीवनाला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राजाचा आणि परंपरागत ऐश्वर्याचा त्याग केला आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढला आहे. याप्रमाणे त्याने संबंध जगाला निर्वाणाचा मार्ग दाखविला आहे. जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना त्यांची सेवा करून सुखी करावे. याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला अशा विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्यम त्यांचा मी त्याग करावा काय, आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी ग्रहीण झाले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला उदात्त धार्मिक जीवनाचा आनंद मिळणे शक्य आहे. जो संपत्तीला चिटकून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांसाठी एक वरदान ठरतो. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गृहस्थ जीवनातच राहा. तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही अप्रमादपूर्वक राहा.
जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत, तर जीवन, ऐश्वर्य, अधिकार यासाठी ज्यांची जी आसक्ती असते ती त्यांना गुलाम बनविते. केवळ रिकामपणाचे जीवन जगण्यासाठी जो भिक्षू ग्रहत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय. निष्क्रियतेचे आणि शक्तीचे अभावाचे जीवन स्पृहहीन नसते. जोपर्यंत अंतप्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागताचा धम्म कोणाही माणसाने ग्रहहीन व्हावे किंवा संसार त्याग करावा असे सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, कामभोग इत्यादी सुखभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचाराचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून काम करोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात आयुष्य घालवत, त्यांनी आपले अंतःकरण त्यात ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. आणि जर ते पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचेच नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील, यात काहीही शंका नाही. अनाथपिंडिकाला जाणवले की सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट आहे, साधे आहे आणि शहाणपणाचे आहे. त्यांची तथागताच्या सद्धम्मात प्रगाढ आस्था झाली. त्यांनी हळूहळू भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमिले आणि हात जोडून त्यांना उपासकांच्या दीक्षेची विनंती केली. 6. राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. दोन्ही हात जोडून वंदन केल्यावर तो म्हणाला, माझे राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे की आपण येथे आला आहात. आपल्यासारख्या सत्याचा राजा, धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील बरे? ज्या अर्थी आता मला आपले पवित्र दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करायला मिळावे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु जे धर्मरूपी धन आहे ते शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून भगवंत म्हणाले, अति सामान्य स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. तर मग ज्याने पुष्कळ पुण्य अर्जित केले आहे अशा स्वतंत्र राजाला किती आदर वाटत असेल बरे? आणि म्हणून मी थोडक्यात धर्मोपदेश देत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कर्मे नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असते असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवास संयम ठेवा. कुमार्गाचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तोडून स्वतःची उच्चपदी चढू नका. दुःखितांना सुख द्या आणि सांत्वना द्या. राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, परंतु धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या मार्गाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व शोकाचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि धम्माचा विचार केल्यानेच या दुःखाच्या पर्वतांना आपण पार करू शकतो. तर मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? सर्व शहाणे लोक शारीरिक उपभोगाची उपेक्षा करतात. ते कामनांपासून दूर राहून आपल्या आध्यात्मिक विकासासाठी आणि पवित्र जीवनाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे जमतील? जेथे वासना असेल तेथे सत्य कसे टिकणार?
जर हे ज्ञान कोणाला झाले नाही तर तसा विद्वान मनुष्य जरी त्याची ऋषी म्हणून स्तुती होत असेल तरी त्याला अज्ञात समजले पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे हा मानव जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथाची शिकवण ज्याच्यावर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सर्व निरर्थक आहे. हे सत्य केवळ परिवारजकांसाठीच नाही, प्रत्येक मानव प्राण्यांशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्षू असो किंवा गृहस्थ असो, व्रतधारी परिवर्जक आणि गृहस्थ याच्यात मूलतः काहीच फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊन ते विनाशास प्राप्त होऊ शकतात आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसानेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. काम वासनेचा सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात एकदा सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुम्ही माररूपी शत्रूंपासून आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपल्या विचारांवर पहारा ठेवला पाहिजे, कारण आपण जे पेरता तेच आपल्याला मिळते. माणसाकरिता प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे जाण्याचेही मार्ग असतात. त्याचप्रमाणे संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारेही मार्ग असतात. सुज्ञ माणूस ज्ञानानुसार आचरण करेल, जेणेकरून त्यास अधिक ज्ञान प्राप्त व्हावे. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या मार्गानेच पाऊल टाकीत राहील. बुद्धिसंगत व्यवहाराने आणि सदाचाराच्या जीवनाद्वारे आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या तुच्छतेविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे उत्तम प्रकारे समजून घ्या. आपल्या विचारांना उच्चतेकडे न्या. श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका आणि आपल्या आनंदाचा आधार बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या प्रतियुक्त मनावर असू द्या. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकालपर्यंत टिकून राहील. भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक राहण्याची इच्छा व्यक्त करून तथागतांची शरण ग्रहण केली. 7. जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजघरातील शालवती नावाच्या वैश्येचा मुलगा होता. जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते, कारण ती अनोरस संतान होती, अज्ञात पित्याचा पुत्र. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेच लोक त्या बाळाकडे पाहत उभे होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण करून लहानाचे मोठे केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न सांगता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैदिक शास्त्राचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमाविले. सर्वप्रथम त्याने साकेत येथील एका श्रेष्ठीच्या पत्नीचा विलास केला. तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 काकारश्वन, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याची योग्यता ओळखून राजकुमार अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृहामध्येच त्याने राजा बिंबिसाराला झालेल्या भयंकर त्रासदायक अशा भगंदर रोगांपासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांनी आपले सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून दिले असे सांगतात. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया
आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंताने त्याला भिक्षूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.